ओम, नागपूरमध्ये आज मुख्यमंत्र्यांनी चहापान ठेवलेला आहे महायुतीच्या नेत्यांसाठी आणि मंत्र्यांसाठी। सध्या कोण कोण पोहोचलंय? श्वेता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या या पहिल्या अधिवेशनाचा आज समारोप आहे आणि या पार्श्वभूमीवरती अखेरच्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडून चहापान ठेवण्यात आले। रामगिरी बंगल्यावर आता एक एक करून नेते जमायला सुरुवात झाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत राहिलेले धनंजय मुंडे यांच्यासह महायुतीचे अनेक महत्त्वाचे नेते आणि मंत्री या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। गणेश नाईक असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब पाटील असतील किंवा आमदार मुरजी पटेल असतील किंवा इतर महत्त्वाचे अनेक नेते, आमदार आणि मंत्री या ठिकाणी आता एक दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। या एकंदर अधिवेशनाचा जर आपण कार्यकाळ पाहिला तर महायुतीचा विस्तार, त्यानंतर आमदारांची नाराजी आणि एकंदरच विस्तारानंतरच्या शपथविधीनंतरचा सुद्धा खातेवाटपाचा जो काही घोळ आहे, यामुळे हे अधिवेशन अधिवेशनाच्या समाप्तीच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांकडून हे चहापान आयोजित करण्यात आले। महत्वाचे नेते अनेक या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। एकनाथ शिंदेची प्रतीक्षा आहे, एकनाथ शिंदे कधी येत आहेत, ते या ठिकाणी कधी दाखल होत आहेत आणि शिवसेनेचे इतर मंत्री देखील या ठिकाणी कधी येत आहेत हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे। खऱ्या अर्थानं विस्तार होऊन जवळपास आता 5 ते 6 दिवस झाले तरी सुद्धा खातेवाटपाचा जो काही विषय आहे तो सोडवण्यामध्ये महायुतीला म्हणावं तसं यश आलेलं नाहीये, कारण अद्यापही आठवडाभरानंतर सुद्धा खातेवाटप झालेलं नाहीये। मंत्र्यांना त्यांची जबाबदारी देण्यात आलेली नाहीये। मुख्यत्वे महत्वाची जी काही खाती आहेत ती शिवसेनेकडे जातील, भाजपकडे जातील आणि उर्वरित खाती जी राष्ट्रवादीकडे कायम राहतील असं बोललं जातंय। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज हे चहापान होते आणि या चहापानामध्ये महायुतीचे सगळे नेते उपस्थित राहतील अशी एक अपेक्षा व्यक्त केली जाते। त्यामुळे आता शिंदे आणि इतर महत्वाचे नेते कधी येत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार। श्वेता, धन्यवाद ओम, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।